उद्योगधंदा व्यवसाय नोकरी जे कोणी करतात त्याच्यामध्ये तुमच्या आशीर्वादाने यशप्राप्ती होऊ दे. जे विद्याधन घेत आहेत त्यांना उत्तम विद्याधन प्राप्त होऊ दे. जे लग्नार्थी आहेत लाभार्थी आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांची कार्य सिद्ध करा. ज्यांना चांगल्या प्रकारच्या आरोग्याची आवश्यकता आहे त्यांना चांगल्या प्रकारचं आरोग्य प्रदान करून होणारी सेवा झालेली सेवा ही मान्य करून घ्या. आणि याही प्रकारच्या चांगल्या प्रकारची सेवा आणि स्मरण चांगल्या कामासाठी दरवेळेस आमच्या हातून घडवून घ्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तुम्ही दोघांनी मिळून वरती जा. गणपतीच्या पायाच्या इथे तो नारळ ठेवा. अगोदर गणेशाला नमस्कार करा, मग इथे या. मुख्य गणपती आपला पायाच्या इथे नेऊन ठेवा. शेंडी देवाकडे करा. इदं फलं मया देव स्थापितं वरदस्तव तेन मे सुफलावाप्तिर्भवेत् जन्मने जन्मने फलेन भरतं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलास्युर्मनोरथाः. या श्री स्वयं सुकृतिनां भुवनेषु लक्ष्मी पापात् मतां कृतर्या हृदयेषु बुद्धिः श्रद्धास्यतां कुलजनप्रभवस्य लज्जां तान्त्वा न तास्म परिपालय देवी विश्वम्. चला या. ए ताई समय बघ, समय सांभाळ, बाकी काय नको. नमो सुनंदाय सहस्रमूर्तये सहस्रपालाक्ष शिरोर्वहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि योगधारणे नमः. संकल्पित मनोकामना सिद्धिरस्तु दीर्घायुष्यमस्तु. बसा. वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः. गुरुभ्यो नमः. गुरुदेवताभ्यो नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुवरुणदेवताभ्यो नमः. आदित्यादि नवग्रहदेवताय नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमो नमः. एतत् कर्म प्रधान श्री लक्ष्मी सहित सत्यनारायण देवताभ्यो नमः. अविघ्नमस्तु. सुमुखश्चैकरन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यः पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमेऽर्था सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्तिरेषा मङ्गलं येषार्दिस्थो भगवान् मङ्गलायतनो हरिः तदेव लग्नौ सिद्धिनन्तरेव ताराबलं चन्द्रबलन्दरेव विद्याबलं दैवबलन्दरेव लक्ष्मी परदे घ्रियुगो स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कृतस्तेषां पराजयः येषामिन्दिवृषयामोर्दयस्थो जनार्दनः. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वतं मृणं यादव सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितयोधराधुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेष्वरब्धकार्येषु त्रयश्रीभुवनेश्वराः देवादिचन्दनसिद्धिं ब्रह्मेशान् जनार्दनः. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोः राज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुवरे श्रीश्वरवाराहकल्पे वैवस्वनमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे वरदखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणतीरे शालिवाहनशके बौद्धा अवतारे रामक्षेत्रे राम रामाश्रमे अस्मिन् वर्तमाने क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणेन शरदऋतौ मासोत्तममासे भाद्रपदमासे शुक्लपक्षे अद्य द्वादशायां तृतीयवासरावासरस्तु भानुवासरे अद्य दिवसनक्षत्रं श्रवणदिवसनक्षत्रे मकर राशिधरे वर्तमाने चन्द्रे सिंहस्रे श्रीसूर्ये वृषभस्रे देवराजगुरु शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानानि सरेषु सत्सु शुभनामयोगे शुभकरणे एवं ग्रहगणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. तुम्ही म्हणा मम आत्मनः सकलो
शास्त्र पुराणोक्तो फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम. वहिनी तुमच्या हातातल्या अक्षरा यजमानांच्या हातात द्या आणि हाताला हात लावून ठेवा. म्हणायचं काश्यप गोत्रे उत्पन्न. आपल्या स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा. म्हणायचं नामः यजमानो सपत्निकः अहम अस्माकं सर्वेषां सह कुटुंबियानां सह परिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थिति स्थैर्य विजय अभय आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि अर्थंच मन इप्सित सकल शुभकामना सिद्ध्यर्थम तथा च अस्य सह्याद्री क्रीडा मंगल प्रतिवार्षिक श्री गणेशोत्सव दिन निमित्तकं तस्य मध्ये श्री लक्ष्मी सहित सत्यनारायण देवता अखंड कृपा आशीर्वाद सिद्ध्यर्थम अद्यैव शुभदिने ब्राह्मण सहायेन लक्ष्मी सहित सत्यनारायण पूजनंच कर्म करिष्ये. सोडून द्या. सरळ हातावरून 4 वेळा ताम्हणात पाणी सोडून द्या. तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती पूजनम मंगलार्थम पंचशब्द हे पुण्यः वाचनम आवाहित नवग्रह देवता स्थापन पूजनंच करिष्ये. हात जोडून गणपती बाप्पाची प्रार्थना करायची. गजवदनम चिंत्यो तीक्ष्णदौष्ट्रौ त्रिनेत्रं बृहदुदमरशेषं भूतिराजं पुराणम् अमरवरसपूज्यौ रक्तवर्णौ सुरेशं पशुपतिसुतमेशौ विघ्नराजं नमामि. मंगलमूर्ते मोरया. तिथे आपण गणपतीची मूर्ती मांडलेली आहे. देतो त्या अक्षता गणपतीच्या मूर्तीवरती व्हायच्या. अस्मिन् धातुमय प्रतिमायां महागणपतिं संगम सपरिवारं सायुधं सशक्तिकं स्ववाहनम् आवाहयामि. पुन्हा एकदा अक्षरा गणपतीच्या मूर्तीवरती. आवाहित महागणपतये नमः. आसनस्थाने अक्षतान् समर्पयामि. ती गणपतीची मूर्ती ह्या ताम्हणामध्ये काढून घ्यायची. महागणपतये नमः. महागणपतये नमः. पळी पळीनी 4 वेळा त्या गणपतीच्या मूर्तीवरती पाणी घालायचं. क्रमेण महागणपतये नमः. क्रमेण पादयोः पाद्यां हस्तयोः अर्घ्याम् अर्घ्यानन्तरेण आचमनीयां. स्नानयोः समर्पयामि. स्नानान्ते आचमनीयोः समर्पयामि. महागणपतये नमः. गणपतीची मूर्ती उचलायची, व्यवस्थित पुसायची आणि जागेवर ठेवून द्यायची. महागणपतये नमः. क्रमेण पादयोः पाद्यां हस्तयोः अर्घ्याम् अर्घ्यानन्तरेण आचमनीयोः स्नानयोः समर्पयामि. स्नानान्ते आचमनीयोः समर्पयामि. महागणपतये नमः. हृद्यै नमः. सिद्ध्यै नमः. अभिषेक स्नानां समर्पयामि. उजव्या हातात ह्या दुर्वा घ्यायच्या. माझं म्हणून होईसपर्यंत पळी भांड्यामध्ये दुर्वा बुडवायच्या आणि गणपतीवरती पाणी शिंपडत अभिषेक करत राहायचा. करा सुरुवात. ओम भद्रं कर्णे विशृणुयामदेवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनोभिर्व्यशेमदेव हितजदायोः. ओम स्वस्ति न इन्द्रः वृद्धश्रवा स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तद्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. ऋतं वचमे सत्यं वचमे अवत्वं मां
अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानूच नमवशिषयाम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दवादिव्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगर्दन् त्वत्तो जायते सर्वं जगर्दन् त्वत्तस्तिष्ठते सर्वं जगर्दन् त्वयलयमेष्यते सर्वं जगर्दन् त्वय प्रतीयते त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चरवारिवाक्पदाने त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं वत्सात्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरम् गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णाधीन् तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुरसितां तारेण रुद्धम् एतत्तव मनसवरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नारसन्धानं संहितासन्धिः सयुषा गणेशविद्या गणकऋषिः निचुरुद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारणं हृदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकल्वजं रक्तल्लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससा दुर्वता म्हणा ठेवून द्या महागणपतये नमः अभिषेकस्थानं समर्पयामि नन्तरेण शुद्धोदकस्थानं समर्पयामि नन्तरेण शुद्ध आचमनयं समर्पयामि श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गंधाढ्यो सुमनोहरं विलेपनं श्रेष्ठ गणपतीच्या कपाळाला नाही नाही गणपतीला चंदनं प्रतिगृह्यतां महागणपतये नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि हे हळदी कुंकवाचं तिकडेच ठेवा त्या नारळाच्या इकडे हे घ्या वहिनी तुम्ही हळदी कुंकू गणपतीला वाहा महागणपतये नमः हरिद्रारि कुंकुमौ सकल सौभाग्यद्रव्ये समर्पयामि प्रसन्न पूजार्थे दूर्वांकुरांश्च गणपतिला वः समर्पयामि महागणपतये नमः उमापुत्राय नमः अखुवाहनाय नमः तुमि वः गौरीनन्दनाय नमः बिल्वदलपत्रं चम्पकपुष्पम् आरक्तपुष्पं जास्वंदीपुष्पं समर्पयामि महागणपतये नमः दोन वेळा पाणी हातावरून तांबण्यात सोडून द्या धूपं समर्पयामि महागणपतये नमः दीपं समर्पयामि महागणपतये नमः हातावरती पाणी घेऊन या गुळ खोबऱ्याभोवती नैवेद्यासाठी पाणी फिरवा गुडोपहार नैवेद्य निवेदयामि मृताय नमः प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमः उदनाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः पुन्हा एकदा पाणी फिरवायचं पुनर्नैवेद्यम प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः सरळ हातावरून 4 वेळा तांबण्यात पाणी सोडून द्या उत्तरापोषणं हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं शुद्धाचमनयं समर्पयामि करोद्वर्तनार्थे पुष्पद्वारा हे गणपतीला व्हायचं चंदनं समर्पयामि महागणपतये नमः इथे आपण डाळिंब ठेवलेलं आहे इथे सफरचंद ठेवलेलं आहे पळी पळीने पाणी घाला मुखवासार्थे पूगवरतांबूलं व्यावहारिकद्रव्यरक्षणां फलार्थे दाडिमीफलं काश्मीरीफलं समर्पयामि नमस्करोमि हात जोडून गणपतीची प्रार्थना करायची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा मोरया मोरया मी बाळतान हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी हे हे रंभत्वमे हे ही अंबिका त्र्यंबकात्मज सिद्धिबुद्धि रुद्रक्ष सर्वलोकैकभोजद कार्यं मे सिद्धिमायान्तु प्रसन्नैर्वैधातरे विघ्नानाशमायान्तु सर्वाणि सुरनायक शत्रूणां बुद्धिनाशोऽस्तु मित्राणाम् उदयं कुरु इति विज्ञापयवेश प्रणिपत्यः पुनः पुनः महागणपतये नमः प्रार्थना समर्पयामि एक पळीवर पाणी हातावरून तांबण्यात सोडून द्यायचं अनया विघ्नेश्वर पूजया सकल विघ्नहर्ता निर्विघ्नकर्ता बुद्धिदाता महागणपते प्रियंता नो मम सर्वेषां मन्त्राणां भूम्यादि प्रार्थने विनियोगः
सर्वेषामाचर्या भूमिर्वराहेण समुद्रता अनंत सस्यरात्रया तान् नमामि वसुंधरा. हात काढायचा, डाव्या हातामध्ये ही वाटी घ्यायची, कलशाला गंध लावायचा एका लाईनीत 5 वेळा. मलयाजलसंभूलंकनमलसानं मनोहरं हृदयानन्दनं दिव्यं चन्दनं रक्षपाम्यहं त्वन्दुर्वे मृदुजरमासे वन्दिरासे सुदररूपे सौभाग्यसन्दरिकरे सर्वकर्मसुजोबना अश्वत्थोद्धुम्रप्लक्षचोदन्यो कृतबल्लवाः पञ्चभङ्गा इति ख्याता सर्वकर्मसुशोभना. गंगालि सर्वतीर्थेभ्यो नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षरपुष्पं हरिद्रारि कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्ये समर्पयामि इथे वहा. एक पोळीवर पाणी हातावरून ताम्हणात सोडून द्यायचं. अनेन कर्मणा भगवान परमेश्वर प्रियंतान् मम. काजं काजवयं महर्देन तमोर्यं सर्वपापघ्नं प्रदोस्मि दिवाकरं दलिशङ्करशाराभं क्षीरोदारणवसम्भवं नमामि शचनोऽसोमौ शम्भोर्मुकुटभूषणं धरणीकरवसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभं कुमारौ शक्त्यस्तञ्च मङ्गलं प्रणमाम्यहं प्रियङ्कुकलिकाश्यामं रूपेणां प्रतिमम्बुधं सौम्यो सौम्यो गुणोपेदन्तं बुधं प्रणमाम्यहं देवानां च ऋषीणां च गुरुकाञ्चनसन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतिं हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रयमाग्रजां छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनैश्वरम् अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यं विमर्दनं सिंहिकागर्भसम्भूतं तं राहुं प्रणमाम्यहं पलाजपटपतङ्गाशन्तारकाग्रहमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरन्तं केतुं प्रणमाम्यहम् अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजिरो युजराधुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. तामग्निवर्णान्तवसाजलन्त्यौ सर्वकामदां भक्तानां वरदां नित्यं दुर्गां देवीं नमाम्यहं शूलव्यालकपालदुन्दुभधनुर्घण्टासचरमायुधो दिग्वासासुरसुरौटभ्रुकुटे वक्रालनः कौपनः सर्पौ व्रातयुताङ्ग ऊर्ध्वचकुरस्रक्षौ हि कौपीनकौ यस्याक्षेत्रपरिसुनो सुसुकुलस् तस्मै नमः सर्वदा. वास्तोष्पदे नमस्तुभ्यं भूषय्याभिरतप्रभ मदग्रहन्धनधान्यादि समृद्धिं कुरु सर्वदा. इन्द्रस्वरपरिश्रेष्ठो वज्रहस्तो महाबलः शतयज्ञारिपो देवस्तस्मै नित्यं नमो नमः. अगणे त्वन्न शिवस्त्राता वसुदाता असुराभव नमस्ते यज्ञपुरुष हुतभुक् हव्यवाहन दण्डहस्तयमं देवं महामहिषवाहनं वैवस्वतपितृपरिणोमि नित्यं महाबलं निरुतिं खड्गहस्तं च सर्वलोकैकपावनं नरवाहनमत्योग्रं वन्देऽहं कालिकाप्रियं वरुणं पाचहस्तं च यादसाम्बरमेजुरम् अपाम्बरिमहं वन्दे देवं मकरवाहनम् अनाकारो महोजाश्च यश्चादृष्टगतिर्दिवि जगत्पूजो जगत्प्राणस्थं वायुं प्रणमाम्यहं सर्वनक्षत्रमध्ये तु सोमो राजा व्यवसितः तस्मै नक्षत्रपतये देवाय सरदं नमः. सर्वाधिपो महादेव ईशानश्चन्द्रशेखरः शूलपाणिर्विरूपाक्षस् तस्मै नित्यं नमो नमो नमः. आवाहितदेवताभ्यो नमः. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. आवाहितदेवताभ्यो नमः. आसनस्थाने तुलसीदलपत्रं समर्पयामि. सरळ हातावरून 4 वेळा ताम्हणात पाणी सोडून द्या. आवाहितदेवताभ्यो नमः. क्रमेण पादयोः पाद्यां हस्तयोः अर्घ्याम् अर्घ्यानन्तरेण आचमनीयां स्नानयोः समर्पयामि. स्नानान्ते आचमनीयोः समर्पयामि. आवाहितदेवताभ्यो नमः. दोन्ही हातांची ओंजळ करायची. ऋतुकालोद्भव प्राप्त पुष्पं पत्रं विष्णुनिर्माल्यं तुलसीदलपत्रं समर्पयामि. आवाहितदेवताभ्यो नमः. हरिद्रादि कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्ये समर्पयामि. आवाहितदेवताभ्यो नमः. बेलवदलपत्रं समर्पयामि. आवाहितदेवताभ्यो नमः. ऋतुकालोद्भव गणपतीच्या पाठीमागे पहा. हे आपल्या बाळकृष्णाच्या पाठीमागे. ऋतुकालोद्भव प्राप्त पुष्पं वैनी हळदी कुंकू वाहा त्याच्यावरती. हरिद्रादि कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्ये समर्पयामि. आवाहितदेवताभ्यो नमः. पुन्हा सरळ हातावरून 2 वेळा ताम्हणात पाणी सोडून द्या. स्थावर धूपं समर्पयामि. संस्थापित दीपं समर्पयामि. आवाहितदेवताभ्यो नमः. नैवेद्यार्थे हातावरती पाणी घ्यायचं. या फळांवरती पाणी सोडायचं. नैवेद्यार्थे अल्पोपहार नैवेद्य निवेदयामि. अमृताय नमः.
प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमो नमो नमः आवाहित देवताभ्यो नमः समर्पयामि आवाहित देवताभ्यो नमः प्रदक्षिणाभावे साष्टांग नमस्काराभावे नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि हात जोडून देवांची प्रार्थना करायची ग्रहांची प्रार्थना करायची ध्येयसरा सवितृमंडल मध्यवर्ती नारायण सरसजा सरसन्निविष्टः केयूरवान् मकरकुण्डलवान् किरीटी हारे हिरण्मय वपुरधृतशङ्खचकरः आवाहित देवताभ्यो नमः प्रार्थना समर्पयामि एक पळीभर पाणी हातावरून तांबणात सोडून द्यायचं अनेन कृतेन पूजनेन तेन श्री नवग्रहाद्यावाहित देवता प्रियन्तान् मम हात जोडा सत्यनारायणाचं मनामध्ये स्मरण करायचं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभो सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णो शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयने योगविरध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं ध्यायामि ध्यायेद्यनार्थे नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभं विष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैत्यान् तन्नमामि पुरुषोत्तमम् अद्य पूर्वोच्चार्धवर्तमाने एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम म्हणायचं आत्मनः सकल शास्त्रपुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं लक्ष्मी सहित सत्यनारायण देवता प्रीत्यर्थे ध्यान वाहनादि षोडशोपचार पूजनंच करिष्ये त्या भांड्यावरती तुमचा उजवा हात असा ठेवा कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाजृतः मूले तद्रसुर ब्रह्मा मध्ये मातृगणाद्वृतः कुक्षौरसागरा सर्वे सप्तरवीपा वसुंधरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेद सामवेदो यथर्वणः अंगैश्च सहिता सर्वे कलशान्त समाजृताः अत्र गायत्री सावित्री शान्ति पुष्टिकृता आयान्तु देव पूजार्थं दुर्दक्षयकारकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु हात काढायचा गंगाली सर्व तीर्थेभ्यो नमः समस्तोपचारार्थे गंधाक्षरपुष्पं समर्पयामि देवांच्या बोटाने घंटीला थोडंसं गंध लावा आगमार्थं दुरेवानां गमनार्थं दुराक्षसां कुर्वे घंटारवंतंत्र देवता भानलक्षण ती घंटी घ्यायची थोडीशी वाजवायची घंटा नादं कुर्यात ठेवून द्या भूदीप ब्रह्मरूप स्वं कर्म साक्षी यविघ्नकृत यावत् कर्म समाप्ति स्यात् प्रथमे शैगे यावत् कर्म समाप्ति स्यात् तावत् वंशस्थिरो भव दीपनाथाय नमः समस्तोपचारार्थे गंधाक्षरपुष्पं समर्पयामि संभार प्रोक्षणे विनियोगः ओ पवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायाभ्यन्तरशुचिः कलशशंस्त्रं दधानं कटकमुकटयोर् हारकेयूरमालां नानालङ्कारयुक्तां स्फटिकमणिनिभां वामनो नौमि नतामि पळी भरून द्या मला महाविष्णुं प्रभं विष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैत्यान् तन्नमामि पुरुषोत्तमम् आवाहित लक्ष्मी सहित हे पाणी बाळकृष्णावरती ओता गंधाचं षष्ठेन गंधोदकस्नानो महानारायण देवताभ्यो नमः
कर्पूरवासितयुक्त आचमनयोः समर्पयामि गंगा सरस्वती रेवापयोष्णि नर्मदाजलैः स्नापयामि सदा भक्त्या प्रीतो भव सुरेश्वर आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः स्नानयोः समर्पयामि स्नानान्ते आचमनयोः समर्पयामि स्नानकाले पंचामृतये स्नपयशये कामधेन समुद्भूतं देवर्षि पितृतृप्तिलं पयोर्दामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यताम् आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः पयस्नानौ समर्पयामि नन्तरेण शुद्धोदकस्नानौ समर्पयामि चन्द्रमण्डल संकाशौ सर्वदेव प्रियन्दरे स्नानार्थं ते प्रयच्छामि गृहाण परमेश्वर आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः दधिस्नानौ समर्पयामि नन्तरेण शुद्धोदकस्नानौ समर्पयामि आज्यां सुराण महार आज्य यज्ञ प्रतिष्ठिताम् आज्यां परमं पवित्रं स्नानार्थं प्रतिगृह्यताम् आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः आज्य स्नानौ समर्पयामि नन्तरेण शुद्धोदकस्नानौ समर्पयामि नन्तरेण शुद्ध आचमनयौ समर्पयामि सर्वौषधि समन्पन्नं पेयोषं सदृशं मधु स्नानार्थं ते प्रयच्छामि गृहाण परमेश्वर आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः मधुस्नानौ समर्पयामि नन्तरेण शुद्धोदकस्नानौ समर्पयामि नन्तरेण शुद्धाचमनयौ समर्पयामि इक्षुदण्ड समर्भूत दिव्य शर्करया हरिं स्नापयामि सदा भक्त्या प्रीतो भव सुरेश्वर आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः शर्करा स्नानौ समर्पयामि शर्करा स्नानानन्तरेण शुद्धोदकस्नानौ समर्पयामि नन्तरेण शुद्धाचमनयौ समर्पयामि परत याच्यामध्ये पाणी घालायचं कर्पूरैला समायुक्तं सुगंधी द्रव्य संयुतां गंधोदकं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यताम् आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः षष्ठेन गंधोदकस्नानौ समर्पयामि दोन वेळा शुद्ध पाणी नन्तरेण शुद्धोदकस्नानौ समर्पयामि नन्तरेण शुद्ध आचमनयौ समर्पयामि पूर्वपूजार्थे विलेपनार्थे पुष्पद्वारा चन्दनं हरिद्रादि कुङ्कुमौ सकल सौभाग्यद्रव्ये समर्पयामि आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः ऋतुकालोद्भव प्राप्त पुष्पां विष्णुनिर्माल्यां तुलसीदलपत्रां समर्पयामि आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः पुन्हा दोन वेळा पळीपळीने पाणी घालायचं स्थावर धूपां समर्पयामि संस्थापित दीपां समर्पयामि आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः नैवेद्यार्थे आसादित आसादित नैवेद्य निवेदयामि पळीवंड उचलायचं पळीने पाणी घ्यायचं याच्या भोवती नैवेद्यासाठी पाणी फिरवायचं नैवेद्यार्थे आसादित पयालि पंचामृत शेष नैवेद्य निवेदयामि अमृताय नमः प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः अजून एकदा पाणी फिरवायचं पुनर्नैवेद्यम प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः बाळकृष्णाच्या मूर्तीवरती 4 वेळा पाणी घालायचं उत्तरा पोषणाव समर्पयामि हस्त प्रक्षालनाव समर्पयामि मुख प्रक्षालनाव समर्पयामि शुद्धाचमनयोः समर्पयामि आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः मुखवासार्थे पूगभरताम्बूलं व्यावहारिक द्रव्यलक्षणां समर्पयामि फलार्थे प्राप्तफलं बहुबीजफलं बहुरसफलं समर्पयामि आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः प्रदक्षिणाभावे साष्टांग नमस्काराभावे नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि अनेन पयादि पंचामृति पूर्वाराधनेन तेन श्री लक्ष्मी सहित सत्यनारायण देवता ताम्हणात बाजूला पाणी सोडून द्यायचं प्रियंतान मम ती वाहिलेली सगळी फुलं तुळस उचलायची त्याचा वास घ्यायचा आणि ते खाली ठेवून द्यायचे उत्तरे निर्माल्य विसृज्य शुद्ध अभिषेकं कुर्यात इथे ठेवून द्या सध्या आता डाव्या हातामध्ये
पळीबंड घ्यायचं, उजव्या हातामध्ये पळी घ्यायची आणि माझं म्हणून होईपर्यंत सत्यनारायणाच्या मूर्तीवरती पळीने अभिषेक करत राहायचा. करा सुरुवात. सुरास्तवामभिषिञ्चन्तु ब्रह्मा विष्णु महेश्वरः वासुदेवो जगन्नाथस्तदा शङ्करशुणा विभुः प्रद्युम्नश्चानिरुद्धश्च भवन्ति विजयायते आखण्डलोकनिर्भगवान् यमो वै निवृत्तिस्तदा वरुणः पवनश्चैव धनाध्यक्षस्तदा शिवा ब्रह्मणा सहिता सर्वे दिक्पालाः पाण्डुरे सदा कीर्तिर्लक्ष्मीर्धृतिर्मेधा पुष्टिश्रद्धा क्रियामतिः बुद्धिर्लज्जा वपुशान्तिः कान्तिस्तुष्टिश्च मातरः एते तवामभिषिञ्चन्तु देवपत्न्यसमाश्रिताः आदित्यश्चन्द्रमा भौमो बुधजीवसितर्कजाः ग्रहास्तवामभिषिञ्चन्तु राहुकेतुश्च तर्पिताः देवदानवगन्धर्वा यक्षराक्षसपन्नगाः ऋषयो मनयो गावो देवमातर एव च देवपत्न्या द्रमानागालैत्याच्चाप्सरसाङ्गणाः अस्राणि सर्वशस्त्राणि राजानो वाहनानि च औषधानि च रत्नानि कालस्या वहिवाचये सरतस्सागराशैलास्तीर्थानि जलदानदाः एते तवामभिषिञ्चन्तु सर्वकामार्थसिद्धये हरिः ॐ सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपाद स भूम्यो विश्वरो व्रतवात्य तिष्ठदशाङ्गुलां पुरुष एवेदौ सर्वैर्भूतं यच्च भव्याम् उतामरुतलवस्येषा नो जरण्येनातिरोहति एतावानस्य महिमातो ज्यायाश्च पुरुषः पादस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपाद ऊर्ध्व उदरपुरुषः पादस्येह भवत् पुनः ततो विश्वौ व्यक्रामत्साशनानशने अभि तस्माद्विराडो जायलविराजो अधिपुरुषः सजातो तयोर्जयदपश्चार्भूमिमथो अवरः यदपुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वता वसन्तो अस्यासि राज्याङ्ग्रीषुमैर्मशरद्भिः तयज्ञं बर्हिजपरोक्षणपुरुषं जातमकृतः तेन देवा यजन्त साध्यार्षो यश्च ये तस्माद्यज्ञात् सर्वहुतः सम्भृतं वृषराज्यम् तस्माद्यज्ञात् सर्वहुतरुचः सामानजज्ञरे छन्दांसजज्ञरे तस्माद्यजुस्तस्मादजायत तस्मादशवा अजायन्त ये केचो भयादोतः गावो हजज्ञरे तस्माज्जाता अजावयाः यदपुरुषं व्यदुःकर्धाव्यकल्पयन् मुखं किमस्य ब्राह्मणोऽस्य मुखमासीर्बाहुराजान्यः कुरुतः ऊरोतरस्य यद्वैश्यः परव्यां शूद्रो चन्द्रमा मनसो जातश्चक्षुः सूर्यो अजायत मुखारेन्द्रश्चाग्निश्च प्राणाद् वायुरोजायत नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्ष्णोद्यो समवर्तता परभ्यां भूमिर्चच्रोत्राधरा लोकाम् अकल्पयन् सप्ताशयासनपरदयस्त्रे सप्तसमिदः कृताः देवा यद्यज्ञन्त अन्वाना अवध्ननपुरुषं पशो यज्ञेन यज्ञमो यजन्त देवास्तानि द्रवाणि प्रथमान्यासन् ते हनकामहिमानः सजन्त यत्र पूर्वे साद्या सन्ति देवाः त्रुम्पां व्यशुनहे मदमिदे यो हवावसोमपीतः प्रविष्टः सहैवैतेन द्रेण महाभिषेकेणाभिषिक्तस्य क्षत्रियस्य सुरावासो मोवान् न्यद्वान्नाद्यं सखं शिवमुपस्पृशति या आविसरसः ॐ अतो देवा अवन्दनो यतो विष्णुर्वजकर्मे पृथिव्या सप्तधामभिः इदं विष्णुर्वजकर्मे त्रेधानि देवदां समूढमसिवसुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपालाभ्यः अतो धर्मान् धारयन् विष्णोः कर्माणि पश्यत यतो व्रतानि पस्पशे इन्द्रस्य यजय सखा तत्र विष्णोः परमं पदं सदा पश्यन्ति सूरयाः दिवीव चक्षुरातोतां तदविपरासो विपन्यो जाग्रवाससमिन्दरे विष्णोर्यत्परमं पदम् ॐ विष्णोर्नगो वीर्याणि प्रवोजय्यः पार्थिवानि विममैरजांसि
यो अस्को वायुरुत्तरं सरस्तं विक्रमाणस्त्रेधोरुगायः प्रतलविष्णुस्तवदे वीर्येण मृगो न भीमः कूचरोगिरिष्ठाः यस्य रशत्रुषु विक्रमणेष्वदीक्षयन्ति भुवनानि विश्वा ॐ देवस्य रवासवितुः प्रसवेश्विनोर्बाहुभ्यां पूष्णहस्ताभ्यां मग्ने सेजोषा सूर्यस्य वर्चसेन् द्रसयेन् द्रियेणाभिषिञ्जामि बलाय श्रिये यशसेन्नाद्याय ॐ भूर्भुवः स्वः अमृताभिषेकोऽस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु। ओम नर्य प्रजा मे गोपाय अमृतत्वाय जीवसे जाताञ्जलिष्यमाणाञ्च अमृते सत्ये प्रतिष्ठिता गृहा वै प्रतिष्ठा सूक्तं तत्प्रतिष्ठितमया वाचा संस्तव्यं तस्माद्यद्यपि दूर इव पशल्लवने गृहा वै नानाजिगमशति गृहा हि पशूनां प्रतिष्ठा प्रतिष्ठा ओम भूर्भुवः स्वः लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः। सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वासासि प्रतिगृह्यता लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः। वस्त्रोपवस्त्रार्थे प्रत्यक्ष अक्षता वस्त्रं समर्पयामि देवदेव नमस्ते स्तोत्राहि मां भवसागरात् ब्रह्मसूत्रं सोत्तर्यं ग्रहाण परमेश्वर आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः। उपवस्त्रार्थे यज्ञोपवीतवस्त्रं समर्पयामि पाणी सोडून द्यायचं आचमनीयं समर्पयामि श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यो सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चन्दनं प्रतिगृह्यता आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः। विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि अक्षता स्तुण्डला शुभ्रा कुङ्कुमेन विराजिता मयोन्विता भक्त्या गृहाण परमेश्वर अक्षतास्तण्डला शुभ्राः कुङ्कुमेन विराजिताः मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः। अलङ्करणार्थान् अक्षतान् समर्पयामि वैनि तुम्ही हळदी कुंकुवायचं हरिद्रास्वर्णवर्णा वा सर्वसौभाग्यदायिने सर्वालङ्कारमुख्या हि देवी त्वं प्रतिगृह्यतां हरिद्राचूर्णसंयुक्तं कुङ्कुमं कान्तिरायकं वस्त्रालङ्करणं सर्वं देवी त्वं प्रतिगृह्यताम् आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः। हरिद्रादि कुङ्कुमं सकल सौभाग्यद्रव्ये समर्पयामि माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभ मयार्तानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां सेवन्तिकाबकुलचम्पकपाटलाब्जये पुन्नागजाति करवीररसालवजपैः बिल्वप्रवालतुलसीदलमालतेभिः स्वां पूजयामि जगदीश्वरमय प्रसीद आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः। ऋतुकालोद्भवप्राप्तपुष्पां समर्पयामि पत्रां समर्पयामि अंकुराणि च समर्पयामि स्नानेयं समर्पयामि आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः। तुम्ही हातावर पाणी धरून ठेवा। अद्य पूर्वोच्चार्ध वर्तमाने वंगुण विशेषण विशिष्टायां पाणी धरून ठेवा। शुभ पुण्यतिथौ म्हणायचं मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं लक्ष्मी सहित सत्यनारायण देवता प्रीत्यर्थे यथाशक्ति यथामति यथा उपलब्ध साधनाने तुलसीदल पत्र समर्पणंच कर्म करिष्ये इथे पाणी सोडून द्यायचं।
जनश्रेः छत्रे दण्डे पुण्डरीकायताक्षः पायात् देवो वामनो ब्रह्मचारी लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः प्रार्थना समर्पयामि नमस्करोमि सदा करा सुरुवात ओम विश्वस्मय नमः ओम विश्वस्मय नमः वषट्काराय नमः विष्णवे नमः भूतभव्य भवत्प्रभवे नमः भूतकृते नमः भूतभृते नमः भावाय नमः भूतात्मने नमः भूतभावनाय नमः पूतात्मने नमः परमात्मने नमः मुक्तानां परमागतये नमः अव्ययाय नमः पुरुषाय नमः साक्षिणे नमः क्षेत्रज्ञाय नमः अक्षराय नमः योगाय नमः योगविदालनेत्रे नमः प्रधानपुरुषेश्वराय नमः नारसिंहवपुषे नमः श्रीमते नमः केशवाय नमः पुरुषोत्तमाय नमः सर्वस्मै नमः शर्वाय नमः शिवाय नमः स्थाणवे नमः भूतादये नमः निधये अव्ययाय नमः संभवाय नमः भावनाय नमः भरत्रे नमः प्रभवाय नमः प्रभवे नमः ईश्वराय नमः स्वयंभुवे नमः शंभवे नमः आदित्याय नमः पुष्कराक्षाय नमः महास्वनाय नमः अदादिनदाय नमः धात्रे नमः विधात्रे नमः धातुरुत्तमाय नमः अप्रमेयाय नमः ऋषिकेशाय नमः परमनाभाय नमः अमरप्रभवे नमः विश्वकर्मणे नमः मनवे नमः त्वष्ट्रे नमः सविष्ठाय ध्रुवाय नमः अग्राह्याय नमः शाश्वताय नमः कृष्णाय नमः लोहिताक्षाय नमः प्रतरदनाय नमः प्रभूताय नमः त्रिककुब्धाम्ने नमः पवित्राय नमः मंगलाय परस्मै नमः ईशानाय नमः प्राणदाय नमः प्राणाय नमः ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमः प्रजापतये नमः हिरण्यगर्भाय नमः भूगर्भाय नमः माधवाय नमः मधुसूदनाय नमः ईश्वराय नमः विक्रमिणे नमः धन्विने नमः मेधाविने नमः विक्रमाय नमः क्रमाय नमः अनुत्तमाय नमः दुराधर्षाय नमः कृतज्ञाय नमः कृतये नमः आत्मवते नमः सुरेशाय नमः शरणाय नमः शर्मणे नमः विश्वरेतसे नमः प्रजाभवाय नमः अह्ने नमः संवत्सराय नमः व्यालाय नमः प्रत्ययाय नमः सर्वदर्शनाय नमः अजाय नमः सर्वेश्वराय नमः सिद्धाय नमः सिद्धये नमः सर्वालये नमः अच्युताय नमः वृषाकपये नमः अमेयात्मने नमः सर्वयोगविनिसृताय नमः वसवे नमः वसुमनसे नमः सतयाय नमः समात्मने नमः संमिताय नमः समाय नमः अमोघाय नमः पुण्डरीकाक्षाय नमः वृषकर्मणे नमः वृषाकृतये नमः रुद्राय नमः बहुशिरसे नमः बभ्रवे नमः विश्वयोनये नमः शुचिश्रवसे नमः अमृताय नमः शाश्वतस्थाणवे नमः वरारोहाय नमः महातपसे नमः सर्वगाय नमः सर्वविदभानवे नमः विश्वक्सेनाय नमः जनार्दनाय नमः वेदाय नमः वेदविदे नमः अव्यंगाय नमः वेदांगाय नमः वेदविदे नमः कवये नमः लोकाध्यक्षाय नमः सुराध्यक्षाय नमः धर्माध्यक्षाय नमः कृताकृताय नमः चतुरात्मने नमः चतुर्व्यूहाय नमः चतुर्द्रौष्ट्राय नमः चतुर्भुजाय नमः राजिष्णवे नमः भोजनाय नमः भोक्त्रे नमः सहिष्णवे नमः जगदादिजाय नमः अनघाय नमः विजयाय नमः जेत्रे नमः विश्वयोनये नमः पुनर्वसवे नमः उपेन्द्राय नमः नामाय नमः प्रांशवे नमः अमोघाय नमः शुचये नमः ऊर्जिताय नमः अतीन्द्राय नमः संग्रहाय नमः सर्गाय नमः द्रुतात्मने नमः नियमाय नमः यमाय नमः वेद्याय नमः वैद्याय नमः सदा योगिने नमः वीरगणे नमः माधवाय नमः
मधवे नमः अतीन्द्रियाय नमः महामायाय नमः महोत्साहाय नमः महाबलाय नमः महाबुद्धये नमः महावीर्याय नमः महाशक्तये नमः महद्यतये नमः अनिर्देशवपुषे नमः श्रीमते नमः अमेयात्मने नमः महाद्रिदृके नमः महेश्वासाय नमः महिभरतरे नमः श्रीनिवासाय नमः सताङ्गतये नमः अनिरुद्धाय नमः सुरानन्दाय नमः गोविन्दाय नमः गोविदाम्बतये नमः मरिचये नमः दमनाय नमः हंसाय नमः सुपर्णाय नमः भुजगोत्तमाय नमः हिरण्यनाभाय नमः सुतपसे नमः पद्मनाभाय नमः प्रजापतये नमः अमृत्यवे नमः सर्वदृशे नमः सिंहाय नमः सन्धात्रे नमः सन्धिमते नमः स्थिराय नमः अजाय नमः दुर्मर्शनाय नमः शास्त्रे नमः विश्रुतात्मने नमः सुरारिघ्ने नमः गुरवे नमः गुरुतमाय नमः धामने नमः सत्याय नमः सत्यपराक्रमाय नमः निमिषाय नमः अनिमिषाय नमः स्रग्विणे नमः वाचस्पतये उदारधिये नमः अग्रण्ये नमः ग्रामण्ये नमः श्रीमते नमः न्यायाय नमः नेत्रे नमः समीरणाय नमः सहस्रमूर्ध्ने नमः विश्वात्मने नमः सहस्राक्षाय नमः सहस्रपदे नमः आवर्तनाय नमः निवृतात्मने नमः संवृताय नमः सम्भ्रमर्दनाय नमः महस्संवर्तकाय नमः वह्नये नमः अनिलाय नमः धरणीधराय नमः सुप्रसादाय नमः प्रसन्नात्मने नमः विश्वसृजे नमः विश्वभुजे नमः विभवे नमः सत्कर्त्रे नमः सत्कृताय नमः साधवे नमः जह्नवे नमः नारायणाय नमः नराय नमः असंख्येयाय नमः अप्रमेयात्मने नमः विशिष्टाय नमः शिष्टकृते नमः शुचये नमः सिद्धार्थाय नमः सिद्धसंकल्पाय नमः सिद्धिदाय नमः सिद्धिसाधनाय नमः वृषाहिणे नमः वृषभाय नमः विष्णवे नमः वृषपर्वणे नमः वृषोदराय नमः वर्धनाय नमः वर्धमानाय नमः विविक्ताय नमः श्रुतिसागराय नमः सुभुजाय नमः दुर्धराय नमः वाग्मिने नमः महेन्द्राय नमः वासुदेवाय नमः वसवे नमः नैकरूपाय नमः बहुद्रूपाय नमः शिपिविष्टाय नमः प्रकाशनाय नमः ओजस्तेजोद्युर्धराय नमः प्रकाशात्मने नमः प्रतापनाय नमः जयन्ताय नमः रुद्राय नमः स्पष्टाक्षराय नमः मंत्राय नमः चंद्रांशवे नमः भास्करद्युतये नमः अमृतांशभवाय नमः भानवे नमः शशबिन्दवे नमः सुरेश्वराय नमः औषधाय नमः जगतसेतवे नमः सत्यधर्मपराक्रमाय नमः भूतभव्यभवन्नाथाय नमः पवनाय नमः पावनाय नमः अनलाय नमः कामघ्ने नमः कामकृते नमः कान्ताय नमः कामाय नमः कामप्रदाय नमः प्रभवे नमः युगारिकृते नमः युगावर्ताय नमः नैकमायाय नमः महाशनाय नमः अदृश्याय नमः अव्यक्तरूपाय नमः इष्टाय नमः विशिष्टाय नमः शिष्टेष्टाय नमः शिखण्डिने नमः नहुषाय नमः वृषाय नमः क्रोधघ्ने नमः क्रोधकृत्करत्रे नमः विश्ववाहवे नमः महीधराय नमः महे अच्युताय नमः प्रतिथाय नमः प्राणाय नमः प्राणदाय नमः वासवानुजाय नमः अपानिधये नमः आदिष्ठानाय नमः अप्रमत्ताय नमः प्रतिष्ठिताय नमः स्कन्दाय नमः स्कन्दधराय नमः धुर्याय नमः वरदाय नमः वायुवाहनाय नमः वासुदेवाय नमः बृहद्भानवे नमः आदित्याय नमः पुरन्दराय नमः अशोकाय नमः तारणाय नमः ताराय नमः शूराय नमः शौरये नमः जनेश्वराय नमः अनुकूलाय नमः शतावर्ताय नमः परमिने नमः परमनवेक्षणाय नमः परमनाभाय नमः अरविन्दाक्षाय नमः परमगर्भाय नमः शरीरभूतकृते नमः महर्ध्रये नमः वृद्धाय नमः वृद्धात्मने नमः महाक्षाय नमः गरुडध्वजाय नमः अतुलाय नमः शरभाय नमः भीमाय नमः समयज्ञाय नमः हविर्हरये नमः सर्वलक्षणलक्षण्याय नमः लक्ष्मीवते नमः समितिञ्जयाय नमः विक्षराय नमः रोहिताय नमः मार्गाय नमः हेतवे नमः दामोदराय नमः सहाय नमः महाभागाय नमः वेगवते नमः अमिताशनाय नमः उद्भवाय नमः
शोभणाय नमः देवाय नमः श्रीगर्भाय नमः परमेश्वराय नमः करणाय नमः कारणाय नमः करतरे नमः विकरतरे नमः गहनाय नमः गुहाय नमः व्यवसायाय नमः व्यवस्थानाय नमः संस्थानाय नमः स्थानदाय नमः ध्रुवाय नमः परर्द्रये नमः परमस्पष्टाय नमः तुष्टाय नमः पुष्टाय नमः शुभेक्षणाय नमः रामाय नमः विरामाय नमः विरजाय नमः मार्गाय नमः नेयाय नमः अनगाय नमः वीराय नमः शक्तिमतां श्रेष्ठाय नमः धर्माय नमः धर्मविनुत्तमाय नमः वैकुण्ठाय नमः पुरुषाय नमः प्राणाय नमः प्राणदाय नमः प्रणवाय नमः पृथवे नमः हिरण्यगर्भाय नमः शत्रुघ्नाय नमः व्याप्ताय नमः वायवे नमः अदोक्षयाय नमः ऋतवे नमः सुदर्शनाय नमः कालाय नमः परिमेष्ठने नमः परिग्रहाय नमः उग्राय नमः संवत्सराय नमः दक्षाय नमः विश्रामाय नमः विश्वरक्षणाय नमः विस्ताराय नमः सावरस्थानवे नमः प्रमाणाय नमः विजमव्ययाय नमः अर्थाय नमः अनर्थाय नमः महाकोशाय नमः महाभोगाय नमः महाधनाय नमः अनिर्विण्णाय नमः सविष्ठाय नमः अभवे नमः धर्मयूपाय नमः महामखाय नमः नक्षत्रनेमये नमः नक्षत्रिणे नमः क्षमाय नमः क्षमाय नमः समिहनाय नमः यज्ञाय नमः ईजियाय नमः महेजियाय नमः कृतवे नमः सत्राय नमः तदाङ्गतये नमः सर्वदर्शने नमः विमुक्तात्मने नमः सर्वज्ञाय नमः ज्ञानाय नमः उत्तमाय नमः सुव्रताय नमः सुमुखाय नमः सूक्ष्माय नमः सुघोषाय नमः सुखदाय नमः सुहृदये नमः मनोहराय नमः जितक्रोधाय नमः वीरवाहवे नमः विदारणाय नमः स्वापनाय नमः स्ववशाय नमः व्यापिने नमः नैकात्मने नमः नैककुर्मकृते नमः वत्सराय नमः वत्सलाय नमः वत्सने नमः रत्नगर्भाय नमः धनेश्वराय नमः धर्मगुपे नमः धर्मकृते नमः धर्मिणे नमः सते नमः असते नमः क्षराय नमः अक्षराय नमः अविज्ञात्रे नमः सहस्रांशवे नमः विरात्रे नमः कृतलक्षणलक्षण्याय नमः गवस्थिनेमये नमः सत्वस्थाय नमः सिंहाय नमः भूतमहेश्वराय नमः आदिदेवाय नमः महादेवाय नमः देवेशाय नमः देवभृतगुरवे नमः उत्तराय नमः गोपतये नमः गोप्त्रे नमः ज्ञानगम्याय नमः पुरातनाय नमः शरीरभूतभृते नमः भोक्त्रे नमः कवीन्द्राय नमः भूरिदक्षिणाय नमः सोमपाय नमः अमृतपाय नमः सोमाय नमः पुरजते नमः पुरुषोत्तमाय नमः विनयाय नमः जयाय नमः सत्यसन्धाय नमः दाशार्हाय नमः सात्वताम्पदये नमः अक्षयाय नमः जीवाय नमः विनयेत्रे नमः साक्षणे नमः मुकुन्दाय नमः अमितविक्रमाय नमः अम्भोनिधये नमः अनन्तात्मने नमः महोदरिशयाय नमः अन्तकाय नमः अजाय नमः महार्हाय नमः स्वभाव्याय नमः चितामित्राय नमः प्रमोदनाय नमः आनन्दाय नमः नन्दनाय नमः नन्दाय नमः सत्यधर्मणे नमः त्रिविक्रमाय नमः महर्षि कपिलाचार्याय नमः कृतज्ञाय नमः मेदिनीपतये नमः त्रिपदाय नमः त्रिदशाध्यक्षाय नमः महाशृङ्गाय नमः कृतान्तकृते नमः महावराहाय नमः गोविन्दाय नमः सुषेणाय नमः कनकाङ्गदिने नमः गुह्याय नमः गभीराय नमः गहनाय नमः गुप्ताय नमः चक्रगदाधराय नमः वेदसे नमः स्वाङ्गाय नमः अजिताय नमः कृष्णाय नमः दृढाय नमः सङ्कर्षणाय नमः अच्युताय नमः वरुणाय नमः वारुणाय नमः वृषाय नमः पुष्कराक्षाय नमः महामनसे नमः भगवते नमः भगगने नमः आनन्दिने नमः वनमालिने नमः वनमालिने नमः ज्योतिरादित्याय नमः सहिष्णवे नमः गतिसत्तमाय नमः सुधनवने नमः खण्डपरशवे नमः दारुणाय नमः द्रविणप्रदाय नमः दिवस्पृशे नमः सर्वदृग्व्यासाय नमः वाचस्पतये अयोनिजयाय नमः त्रिसाम्ने नमः सामगाय नमः साम्ने नमः निर्वाणाय नमः भेषजाय नमः भेषजे नमः सन्न्यासकृते नमः
कामाय नमः शान्ताय नमः निष्ठाय नमः शान्त्यै नमः परायणाय नमः शुभांगाय नमः शान्तिदाय नमः षष्ठे नमः कुमुदाय नमः वृषभाक्षाय नमः वृषप्रियाय नमः अनिवर्तिने नमः निवृत्तात्मने नमः संक्षेत्रे नमः क्षेमकृते नमः शिवाय नमः श्रीवासाय नमः श्रीपतये नमः श्रीमतावराय नमः श्रीदाय नमः श्रीशाय नमः श्रीवासाय नमः श्रीहृदये नमः श्रीवासाय नमः श्रीधराय नमः श्रीकराय नमः श्रेयसाय नमः लोकत्रयाश्रयाय नमः स्वक्षाय नमः नन्दाय नमः सदानन्दाय नमः गोविन्दाय नमः गोविन्दां पतये नमः गोविन्दाय पतये नमः सद्कीर्तये नमः छिन्न संशयाय नमः वर्तमयिते छिन्न संशयाय नमः उदीर्णाय नमः सर्वचक्षुये नमः अनिशाय नमः शाश्वतशिराय नमः भूषयाय नमः भूषणाय नमः भूतये नमः विशोकाय नमः शोकनाशनाय नमः प्रद्युम्नाय नमः अमितविक्रमाय नमः कालने विघ्ने नमः वीराय नमः शौरये नमः शौरये नमः शूरजनेश्वराय नमः त्रिलोकात्मने नमः त्रिलोकेशाय नमः केशवाय नमः केशिघ्ने नमः हरये नमः कामदेवाय नमः कामपालाय नमः कामिने नमः कान्ताय नमः कृतागमाय नमः अनंजाय नमः ब्रह्मण्याय नमः ब्रह्मकृते नमः ब्रह्मविवर्धनाय नमः ब्रह्मणे नमः ब्रह्मज्ञाय नमः ब्राह्मणाय नमः ब्रह्मज्ञाय नमः ब्राह्मणप्रियाय नमः महाक्रमाय नमः महाकर्मणे नमः महोरगाय नमः महाकर्तवे नमः महायज्वने नमः महाहविषये नमः सव्याय नमः सवप्रियाय नमः स्तोत्राय नमः सुतये नमः ऋणप्रियाय नमः पूर्णाय नमः पूरयितरे नमः पुण्याय नमः पुण्यप्रियाय नमः पुण्यकीर्तये नमः अनामयाय नमः मनोजवाय नमः तीर्थंकराय नमः वसुरेतसे नमः वसुप्रदे नमः वसुदेवाय नमः वसवे नमः वसुमनसे नमः हविषे नमः सद्गतये नमः सद्कृतये नमः सत्ताय नमः सत्ताय नमः सद्भूतये नमः शूरसेनाय नमः यदुश्रेष्ठाय नमः सन्निवासाय नमः सुयामुनाय नमः अमिताय नमः भूतावासाय नमः वासुदेवाय नमः सर्वासुनिलयाय नमः अनलाय नमः दर्पघ्ने नमः द्रुप्ताय नमः दुर्धराय नमः अपराजिताय नमः विश्वमूर्तये नमः महामूर्तये नमः दीप्तमूर्तये नमः अमूर्तिमते नमः अनेकमूर्तये नमः अव्यक्ताय नमः शतमूर्तये नमः शताननाय नमः एकस्मै नमः नैकस्मै नमः सवाय नमः काय नमः कस्मै नमः यस्मै नमः तस्मै नमः पदामोत्तमाय नमः लोकबन्धवे नमः लोकनाथाय नमः माधवाय नमः भक्तवत्सलाय नमः सुवर्णवर्णाय नमः हेमांगाय नमः वरांगाय नमः चन्दनाङ्गदे नमः वीरघ्ने नमः विषमाय नमः शून्याय नमः घृताशिषे नमः अचलाय नमः चलाय नमः अमानिने नमः मानदाय नमः मान्याय नमः लोकस्वामिने नमः त्रिलोकधृषे नमः सुमेधसे नमः मेधजाय नमः धन्याय नमः सत्यमेधसे नमः धराधराय नमः तेजोवृषाय नमः द्युतिधराय नमः सर्वशस्त्रभृतां वराय नमः प्रग्रहाय नमः निग्रहाय नमः व्यग्राय नमः नैकशृङ्गाय नमः गदाग्रजाय नमः चतुर्मूर्तये नमः चतुर्व्यूहाय नमः चतुर्गतये नमः चतुरात्मने नमः चतुर्भावाय नमः चतुर्वेदविदे नमः एकपदे नमः समावर्ताय नमः अनिवृत्तात्मने नमः दुर्जयाय नमः दुरतिक्रमाय नमः दुर्लभाय नमः दुर्गमाय नमः दुर्गाय नमः दुरावासाय नमः दुरारिघ्ने नमः शुभांगाय नमः वीरांगाय नमः लोकसारंगाय नमः श्रुतन्तवे नमः तन्तुवर्धनाय नमः इंद्रकर्मणे नमः महाकर्मणे नमः कृतकर्मणे नमः कृतागमाय नमः उद्भवाय नमः सुन्दराय नमः सुन्दाय नमः रत्ननाभाय नमः सुलोचनाय नमः अरकाय नमः वाजसनाय नमः शृंगिने नमः जयन्ताय नमः सर्वविजयिने नमः सुवर्णविन्दवे नमः अक्षोभ्याय नमः सर्वभागेश्वरेश्वराय नमः महारुधाय नमः महागरताय नमः महाभूताय नमः महानिधये नमः कुमुदाय नमः कुन्दराय नमः कुन्दाय नमः प्रजन्याय नमः पावनाय नमः अनिलाय नमः अमृतांशाय नमः अमृतवपुषे नमः सर्वज्ञाय नमः सर्वतोमुखाय नमः सुलभाय नमः सुव्रताय नमः सिद्धाय नमः शत्रुजिते नमः शत्रुतापनाय नमः नगरोधाय नमः उदुम्बराय नमः अशुभत्थाय नमः चाणूरान्ध्रनिषूदनाय नमः सहस्रेशे नमः सप्तजिह्वाय नमः सप्तवेदसे नमः सप्तवाहनाय नमः अमूर्तये नमः अनघाय नमः अचिन्त्याय नमः भयकृते नमः भयनाशनाय नमः अर्चिष्मते नमः
अणवे नमः बृहते नमः कृशाय नमः स्थूलाय नमः गुणभृते नमः निर्गुणाय नमः महते नमः अधृताय नमः स्वधृताय नमः स्वधृताय नमः स्वास्याय नमः प्राङ्वंशाय नमः वंशवर्धनाय नमः भारभृते नमः कथिताय नमः योगिने नमः योगेशाय नमः सर्वकामदाय नमः आश्रमाय नमः श्रमणाय नमः श्यामाय नमः सुपर्णाय नमः वायुवाहनाय नमः धनुर्धराय नमः धनुर्वेदाय नमः दण्डाय नमः दमयित्रे नमः दमाय नमः अपराजिताय नमः सहस्रसर्वसाय नमः नियन्त्रे नमः नियमाय नमः यमाय नमः सत्त्ववते नमः सात्विकाय नमः सत्याय नमः सत्यधर्मपरायणाय नमः अभिप्रायाय नमः प्रियार्हाय नमः अर्हाय नमः प्रियकृते नमः प्रीतिवर्धनाय नमः विहायसगतये नमः ज्योतिषे नमः सुरुचये नमः हुतभुजे नमः विभवे नमः रवये नमः विरोचनाय नमः सूर्याय नमः सवित्रे नमः रविलोचनाय नमः अनन्ताय नमः हुतभुजे नमः भोक्त्रे नमः सहिष्णवे नमः सुखदाय नमः नैकजाय नमः अनिर्विण्णाय नमः सदामर्शिने नमः लोकाधिष्ठानाय नमः अद्भुताय नमः सनाते नमः सनातनतमाय नमः कपिलाय नमः कपये नमः अव्ययाय नमः स्वस्तिदाय नमः स्वस्तिकृते नमः स्वस्तये नमः स्वस्तिभुजे नमः स्वस्ति दक्षिणाय नमः अरौद्राय नमः कुण्डलिने नमः चक्रिणे नमः विक्रमिणे नमः ऊर्जितशासनाय नमः शब्दादिगाय नमः शब्दसहाय नमः शिशिराय नमः शर्वरीकराय नमः अक्रूराय नमः पेशलाय नमः दक्षाय नमः शमणामराय नमः विद्वत्तमाय नमः पुण्यश्रवणकीर्तनाय नमः उत्तारणाय नमः दुष्कृतिघ्ने नमः पुण्याय नमः दुःस्वप्ननाशाय नमः वीरघ्ने नमः रक्षणाय नमः सद्भ्यो नमः जीवनाय नमः पर्यवस्थिताय नमः अनन्तरूपाय नमः अनन्तश्रियाय नमः जितमन्यवे नमः भयापहाय नमः चतुरस्राय नमः गभीरात्मये नमः विदिशाय नमः व्यादिशाय नमः दिशाय नमः अनादये नमः भुवाभुवे नमः लक्ष्म्ये नमः शिविराय नमः रुचिराङ्गदाय नमः जननाय नमः जनजन्मादये नमः भीमाय नमः भीमपराक्रमाय नमः आधारनिलयाय नमः धात्रे नमः पुष्पहासाय नमः शब्दादिगाय नमः प्रजागराय नमः ऊर्ध्वगाय नमः सत्पथाचाराय नमः प्राणदाय नमः प्रणवाय नमः प्रणाय नमः प्रमाणाय नमः प्राणलीलाय नमः प्राणभृते नमः प्राणजीवनाय नमः तत्त्वाय नमः तत्त्वविदे नमः एकात्मने नमः जन्ममृत्युजरादिगाय नमः भूर्भुवस्वस्रवे नमः ताराय नमः सवित्रे नमः प्रपितामहाय नमः यज्ञाय नमः यज्ञपतये नमः यज्वने नमः यज्ञाङ्गाय नमः यज्ञवाहनाय नमः यज्ञभृते नमः यज्ञकृते नमः यज्ञिने नमः यज्ञभुजे नमः यज्ञसाधनाय नमः यज्ञान्तकृते नमः यज्ञगुह्याय नमः अन्नाय नमः अन्नादाय नमः आत्मयोनये नमः स्वयं जाताय नमः वैखानाय नमः सामगाय नमः देवके नन्दनाय नमः षष्ठे नमः किसियाय नमः पापनाशनाय नमः शङ्खभृते नमः नन्दकिने नमः चक्रिणे नमः शारङ्गधनवे नमः गदाधराय नमः रथाङ्गपाणये नमः अक्षोभ्याय नमः सर्वप्रहणायुधाय नमः ओम नमः इति विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः बोला श्री सत्यनारायण महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय विष्णु जिष्णु महाविष्णु प्रभु विष्णु महेश्वर अनेक रूप दैत्यान् तन्नमामि पुरुषोत्तम आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमो नमो नमः यथाशक्ति विष्णु सहस्र तुलसीदल पत्रं समर्पयामि आवाहित लक्ष्मी सहित माल्यादीनि सुगन्धिनि मालत्यादीनि वै प्रभो मया कृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् सेवन्दिकावकुलचम्पकपाटलाब्जये पुन्नागजाति करवीररसालपजवैः बिल्व पुष्पमाला समर्पयामि आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः सरळ हातावरून 2 वेळा ताम्हणात पाणी सोडून द्या स्थावर धूपं समर्पयामि वनस्पति रसोद्भूतो गंधाद्यो गंध उत्तमः आग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः उद्बत्तियो बाळा साज्यंच वर्त संयुक्त वन्यना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः भक्त्यादि प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां निरयाद्धोरात्
दीपज्योतिर्नमोऽस्तुते आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः संस्थापित दीपं समर्पयामि नैवेद्यं गृह्यतां देव ईप्सितमे वरन्दिः परत्र च पराङ्गले शर्कराखण्ड खाद्यानि दिदिक्षिरघृतानि च आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् सँडल त्याच्यावर खाली वस्त्र आहे हे घे, ठेवून दे. पंचामृताचं काम झालं आमचं म्हणून ते तिकडे ठेवलं सांडू नये म्हणून आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः नैवेद्यार्थे सह्यावकादि नैवेद्यम निवेदयामि हातावरती पाणी घ्यायचं या प्रसादाभोवती 2 वेळा पाणी फिरवायचं त्वं ग्रहण विष्णवेश्वर प्राणाय नमः अपानाय नमः अनाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः वरिहे प्राचनार्थे पानयं पुन्हा एकदा पाणी फिरवायचं पुनर्नैवेद्यम प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः उत्तरा पोषणौ समर्पयामि हस्तप्रक्षालनौ समर्पयामि मुखप्रक्षालनौ समर्पयामि अतः शुद्ध आचमनयौ समर्पयामि आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः प्रदक्षिणा भावे साष्टांग नमस्कार भावे नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणे परे परे नमः सर्वहितार्थाय जगत् आधारहेतवे साष्टाङ्गोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः येन मया भक्तियुक्तेन पत्रं पुष्पं फलं जलं निवेदितं च तत्सर्वं ग्रहाण अनुकम्पया आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः यजमानद्वारा प्रदक्षिणां समर्पयामि साष्टांग नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि दोघांनी पण हा घ्या तुमच्या थाब्यात दोघांनी पण हाताची ओंजळ करायची हे देतो ती फुलं दोघांनी हातात धरून ठेवा हात जोडून सत्यनारायणाची प्रार्थना शान्तं पद्मासनस्थौ सकलशशिनिभं श्रीपदे कोमलाङ्गं हस्ते पीयूषकुम्भं दधयुतकमलं हस्तपद्मे दधानं पीतं वस्त्रं दधानं कटकमुकटयोर्हारकेयूरमालां नानालङ्कारयुक्तं स्फटिकमणिनिभं वामनो नौमि नितयाम् अवरश्याम शुभ्रयज्ञोपवीते सत्कौपीनः पीतकृष्णाजलशरेः छत्रे दण्डे पुण्डरीकायताक्षः पायाद्देवो वामनो ब्रह्मचारी अतिसुविमलगात्रौ रुक्मपात्रस्थमन्नां सुललितजलिखण्डां पाणिना दक्षिणेन वामहस्ते दधानां तरति सकलदुःखं वामनं भावयेद्यः आवाहित लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवताभ्यो नमः मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि नमस्करोमि हात जोडून देवाची प्रार्थना आमच्याकडून जर काही चूक अपराध झाले असतील मंत्रात तंत्रात साहित्यात भक्तीत तर आम्हाला क्षमा कर म्हणून प्रार्थना करायची आवाहनं न जानामि तवाराधनं पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरौ मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरं यत्पूजितं मया देव परिपूर्णन्तरस्तु मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्तिः पुण्याच्च तव दर्शनात् रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्चरेहि मे अपराधसहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया दासोऽयमिदमां मदवा क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर प्रार्थनां समर्पयामि ततो गीतं वाद्यं नृत्यं छत्रं
चामरं व्यजनम् आन्दोलनं सर्वराजोपचारार्थे शेषोपचारार्थे कमलपुष्पं समर्पयामि नमस्करोमि. एक पळीभर पाणी हातावरून ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. अनेन कर्मणा भगवान परमेश्वरः प्रीयन्तान् मम. अथ ब्राह्मण पूजनं च करिष्ये. नमस्करोमि. आता मी कथा सांगणार आहे. शांत चित्ताने श्रवण करायच्या. अथ कथा प्रारंभः. विष्णुं जिष्णुं महाविष्णुं परमं विष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैत्यान् तन्नमामि पुरुषोत्तमम्. आकाशात् परितन्तोऽयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. फार वर्षांपूर्वी नैमिषारण्य नावाचं एक अरण्य होतं. त्या अरण्यामध्ये काही ऋषीमुनी राहत होते आणि त्या ऋषीमुनींमध्ये सगळ्यात जास्त आणि उत्तम असे शिक्षित यथाशक्ती यथामती उपलब्ध असलेल्या ज्ञानाप्रमाणे उपलब्ध असलेले श्री नारद मुनी एक दिवस आपल्या सगळ्या लोकांचा उद्धार व्हावा या हेतूने आपल्या मनुष्य लोकामध्ये आले. आणि मनुष्य लोकामध्ये आल्यावर त्यांनी असे पाहिले की या मनुष्य वस्तीमध्ये मनुष्य लोकांमध्ये प्रचंड प्रकारचं दुःख भरलेलं आहे. त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली की कुठल्या तरी लहानशा उपायाने ह्या लोकांचं दुःख दूर कसं पद्धतीने करता येईल. हा मनामध्ये संकल्प त्यांनी केला. हा विचार त्यांनी केला आणि हा विचार आणि हा संकल्प पूर्ततेस जावा म्हणून ते वैकुंठ लोकामध्ये गेले. वैकुंठ लोकामध्ये गेल्यावरती त्यांनी असे पाहिले की एका हातामध्ये शंख, एका हातामध्ये पद्म, एका हातामध्ये गदा आणि पायापर्यंत रोळणारी वनमाला बघून त्यांनी भगवंत विष्णूंची स्तुती करण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, उत्पत्ती स्थिती आणि लय याचं वर्णन सुद्धा ज्याच्या पुढे फिकं पडतो, जो अमर्याद शक्तिमान आहे त्या भगवंताला माझा नमस्कार असो. असे म्हटल्यानंतर भगवंत म्हणाले की नारदा, ज्या अर्थी तू माझी एवढी प्रशंसा करतोयस त्या अर्थी निश्चित तुझ्या मनामध्ये काहीतरी संकल्प आहे. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले की मी असाच एक दिवस मनुष्य वस्तीमध्ये गेलेलो होतो. मनुष्य वस्तीमध्ये गेलेलो असताना असे पाहिले की कुठल्याही प्रकारचा गोरगरीब, कुठल्याही प्रकारचा श्रीमंत मनुष्य किंवा सजीव कुठल्याच प्रकारच्या दुःखातून मोकळा झालेला नाही. त्यांची ही दुःखे कुठल्या लहानशा उपायाने नष्ट होतील या प्रश्नाच्या उत्तराकरता मी तुमच्याकडे आलेलो आहे. त्यावेळेस भगवंत म्हणाले की नारदा, परोपकार करण्याच्या इच्छेने तुम्हाला अतिशय सुंदर असा सुरेख असा प्रश्न विचारलेला आहेस. म्हणून स्वर्गलोकामध्ये सुद्धा फलदायी असलेले व्रत मी तुला समजावून सांगतो. त्या व्रताचे नाव श्री लक्ष्मी सहित सत्यनारायण व्रत असून विधियुक्त आणि मनापासून भक्तिभावाने पूजन करणारा प्रत्येक मनुष्य प्राणी आपल्या पूर्व कर्मातील विविध प्रकारच्या दुःखातून मुक्त होईल. त्यावेळेस जशी तुमच्या मनात आमच्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली तशीच नारद मुनींच्या मनामध्ये सुद्धा श्रद्धा उत्पन्न झाली आणि श्रद्धेने भगवंतास प्रश्न केला की भगवंता, या भगवंतांचं पूजन कसं करावं, त्याचं विधिविधान काय आहे, त्याला कुठल्या प्रकारचं साहित्य लागतं, त्याची वेळ काळ मुहूर्त काय आहे. त्यावेळेस भगवंत म्हणाले की मुळात सत्यनारायण पूजन करण्यासाठी कुठल्याही प्रकारची वेळ काळ मुहूर्त बघावा लागत नाही. ज्या दिवशी भगवंतांची तुम्ही स्थापना कराल तो दिवस 100% शुद्ध आणि उत्तम प्रतीचा असेल. त्यावेळेस या भगवंतांचं पूजन कसं करावं हा देखील नारद मुनींनी प्रश्न केला. त्यावेळेस भगवंत म्हणाले की या भगवंतांची षोडशोपचार सेवा जमली तर उत्तमरित्या 64 उपचाराने राजोपचार सेवा करावी. भगवंतांना शिऱ्याचा तयार केलेला भगवंतांना प्रसाद प्रचंड आवडतो म्हणून ते 1.25 प्रमाणात यात प्रसाद करावे. त्यावेळेस नारद मुनींनी प्रश्न केला की भगवंत, 1.25 हेच प्रमाण का, राऊंड फिगर का नाही. त्यावेळेस भगवंतांनी उत्तर दिलं की 1.25 हे एकुलतं एक प्रमाण असं आहे की ज्याचे 5 भाग होतात. प्रथम भाग भगवंत्यास द्यावा, द्वितीय भाग तुळशीस ठेवावा, तृतीय भाग ब्राह्मणास द्यावा, चतुर्थ भाग आप्तमंडळीस वाटावा आणि पंचम भाग स्वतःस घ्यावा. म्हणून 1.25 या प्रमाणात प्रसाद भगवंतास समर्पित करावा. त्यावेळेस भगवंतांची ही सेवा
नंतर षोडशोपचारांनी राजोपचारांनी करावे. रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम करावा. जमेल तितकं यथाशक्ती यथामती भगवंतांचं उपासना चालू ठेवावी. आणि दुसऱ्या दिवशी मनोभावे भगवंतांचं उत्तराराधन करून दही आणि पोहे यांचा नैवेद्य समर्पित करून भगवंतांचं उत्तरपूजन करावं. असे केले असता मनुष्यलोकातील प्रत्येक मनुष्य प्राणी आपल्या पूर्वकर्मातील विविध प्रकारच्या दुःखातून मुक्त होऊन शेवटी दुर्लभशा मोक्षपदा जातील. इथे श्री स्कंदपुराणे रेवाखंडान गतवर्तकरयात प्रथमोऽध्याय गौडः. हरये नमो हरये नमो हरये नमः. बोला श्री सत्यनारायण महाराज की जय. अध्याय दुसरा. फार वर्षांपूर्वी काशीनगरामध्ये एक अतिशय दरिद्री ब्राह्मण राहत होता. तो भूक व तहान यांनी व्याकुळ होऊन तो घरोघरी भिक्षा मागत हिंडत असे. एक दिवस भगवंतांच्या मनात इच्छा निर्माण झाली की आपण ब्राह्मणाचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करूयात. म्हणून भगवंतांनी एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले आणि तो वृद्ध ब्राह्मण त्या दरिद्री ब्राह्मणाजवळ येऊन उभा राहिला आणि त्या दरिद्री ब्राह्मणास प्रश्न केला की ब्राह्मणा, तू नेहमी असा दुःखी असतोस, कष्टी असतोस, याचे कारण काय आहे बरे? त्यावेळेस त्या ब्राह्मणाने उत्तर दिले की याचं कारण मत सुद्धा माहिती नाही. तू तर भूदेव आहेस. तूच मला या प्रश्नाचं उत्तर दे आणि या उत्तराचं निराकरण कसं होईल याचं सुद्धा उत्तर मला तुझ्याकडून हवं आहे. त्यावेळेस त्या वृद्ध ब्राह्मणाने दरिद्री ब्राह्मणास सांगितले की मला सुद्धा या गोष्टीचं उत्तर माहिती नाही, तरी सुद्धा तुला आणि मला चालवणारा जगत चालक श्री भगवंत विष्णू आहे. तू त्याची सत्य स्वरूपामध्ये सेवा करून बघ, सर्व प्रकारच्या दुःखातून मोकळा होशील. त्यावेळेस या प्रकारच्या भगवंताची सेवा त्या दरिद्र ब्राह्मणाला कशी करायची हे माहिती नव्हतं. म्हणून दरिद्र ब्राह्मणाने वृद्ध ब्राह्मणाकडून त्याची सेवा कशी करावी हे जाणून घेतले, त्याचे विधिविधान जाणून घेतले आणि मनामध्ये संकल्प केला की आज जे काही मला द्रव्य मिळेल त्या द्रव्याच्या साह्याने मी मनोभावे भगवंतांची सेवा करीन. आणि पुन्हा भिक्षाटनाच्या निमित्ताने भिक्षा मागण्यासाठी गेला. दैवयोगाने त्याला त्या दिवशी दुप्पट द्रव्य मिळाले. त्या द्रव्याच्या साह्याने त्याने मनोभावे भगवंतांची इष्टमित्र नातेवाईकांना बोलवून यथाशक्ती सेवा केली. त्या दिवसापासून दर पौर्णिमेला तो हे पूजन करू लागला. एक दिवस हे पूजन चालू असताना एक लाकडाची मुळी विकणारा लाकूडतोड्या त्याच्या घरी पाणी पिण्याच्या उद्देशाने आला. ब्राह्मण काहीतरी करीत आहे हे त्याने पाहिले. कथा श्रवण केली, प्रसाद भक्षण केला. नंतर ब्राह्मणास त्याने प्रश्न केला की हे काय आहे. याचे उत्तर त्या ब्राह्मणाने दिले की आज जे काही मी तुला धनधान्य समृद्ध दिसतोय ती फक्त या भगवंतांची कृपादृष्टी आहे. तू सुद्धा या भगवंतांची यथाशक्ती सेवा कर, तू सुद्धा तुझ्या दुःखांमधून मोकळा होशील. त्यावेळेस त्या वृद्ध ब्राह्मणाकडून त्याने जाणून घेतले की यांची सेवा कशी करावी आणि स्वतःने देखील मनोभावे भगवंतांची सेवा करण्याचा मनामध्ये संकल्प केला. आणि तो सुद्धा पुन्हा लाकडे घेऊन मोळी विकण्यासाठी गेला. दैवयोगाने त्याला देखील त्या दिवशी दुप्पट द्रव्य मिळाले. त्या द्रव्याच्या साह्याने त्याने पूजनोत्तर सर्व काही तयारी केली आणि सायंकाळच्या वेळी म्हणजेच प्रदोषकाळी मनोभावे इष्टमित्र नातेवाईकांना बोलून मनोभावे भगवंतांची सेवा करून शेवटी दुर्लभशा मोक्षपदास गेला. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडान गतवर्तकरयात द्वितीयोऽध्याय गौडः. हरये नमो हरये नमो हरये नमः. बोला श्री सत्यनारायण महाराज की. अध्याय तिसरा. फार वर्षांपूर्वी उल्कामुख नावाचा एक राजा होता. हा राजा कसा होता तर इंद्रिय निग्रही, सत्यभाषी आणि धार्मिक प्रवृत्तीचा. नित्य धनदानाने तो ब्राह्मणांना संतुष्ट करत असे. आणि हाच राजा एवढं सगळं वैभव असून सुद्धा एक वैभव त्याच्या पदरामध्ये उपलब्ध नव्हतं, तर त्याला संतान उपलब्ध नव्हतं. आणि या संतान वृद्धीची प्राप्ती व्हावी, संतान धनाची प्राप्ती व्हावी, त्यामुळे तो काय करायचा, एक पाट घ्यायचा, बाळकृष्णाची मूर्ती घ्यायचा आणि ह्या दोन्ही गोष्टी घेऊन तो नदी किनारी जाऊन बसायचा आणि त्या पाटावरती बाळकृष्णाची मूर्तीचं आवाहन करून त्याच्यावरती मनोभावे मनापासून भगवंतांची सेवा तो करायचा. एक दिवस ही सेवा चालू असताना साधू नावाचा वाणी त्याच्या शेजारी येऊन बसला आणि त्या वाण्याने त्याला प्रश्न केला की राजा, मी तुला रोज बघतो, तू काहीतरी करत असतोस, हे कुठल्या प्रकारचे व्रत आहे आणि कशासाठी आहे. त्यावेळेस त्या राजाने त्याला उत्तर दिले की संतान प्राप्ती व्हावी, त्यामुळे मी भगवंत विष्णूंची सत्य स्वरूपात सेवा करीत आहे. त्यावेळेस हे व्रत कसे करावे, काय करावे, कुठे करावे ही सविस्तर माहिती साधूवाण्याने जाणून घेतली आणि घरी जाऊन आपल्या पत्नीला हे व्रत समजावून सांगितले. आणि मनातल्या मनात संकल्प केला की ज्या क्षणाला मला
अपत्य प्राप्त होईल, संतान वृत्ती प्राप्त होईल, त्यावेळेस मी यथाशक्ती तुझी सेवा करीन. भगवंताने त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचं काम केलं. त्याच्या पदरामध्ये एक कन्यारत्न प्राप्त करून दिली. ती कन्या कशी होती तर शुक्ल पक्षातला चंद्र ज्याप्रमाणे कलेने वाढत जातो त्या पद्धतीने ती कलावती वाढण्यात आली. त्यामुळे तिचं नाव कलावती असे ठेवण्यात आले. एक दिवस लीलावती म्हणजेच त्या साधुवाण्याच्या पत्नी आपल्या पतीला गोड स्वरांमध्ये म्हणाले की महाराज, आपण पूर्वी संकल्पित केलेले व्रत केव्हा पूर्ण करणार आहात. त्यावेळेस त्याने उत्तर दिले की अजून आपली मुलगी मोठी झालेली नाही, तिला पूजेला बसता आलं पाहिजे, त्यामुळे हे व्रत आपण तिच्या विवाहाच्या समयी परिपूर्ण करूयात. त्याची मुलगी दिवसामासाने वाढू लागली. आपली मुलगी उपवर झाली. हे पाहून त्याने एक दूत कांचन नावाच्या नगरामध्ये वरसंशोधनासाठी पाठवून दिला. तो दूत एका वैश्यपुत्राला घेऊन आला. तो वैश्यपुत्र त्या वाणिज्यजनास प्रचंड आवडला आणि त्या वैश्यपुत्रास तो आपल्या मुलीचे कन्यादान करता झाला. त्याचं दुर्दैव इतकं होतं की तिच्या विवाहाच्या समयी सुद्धा तो भगवंतांचं पूजन करण्यास विसरला. त्यामुळे भगवंत रुष्ट झाले. त्यांनी या वाणिज्यजनावरती फार मोठे दुःख आणि दारुण येऊन उभे राहील असा शाप दिला. वाणिज्यजनाचे सर्व नित्यकर्म आटपल्यावरती, लग्न संस्कार आटपल्यानंतर तो सगळ्या बंधूसह वर्तमान जावयाला घेऊन चंद्रकेतू राजाच्या रत्नसार पुरामध्ये व्यापारासाठी निघून गेला. त्या दोघांचं दुर्दैव इतकं होतं की त्याच दिवशी राजाच्या राजवाड्यामध्ये चोरी झाली आणि चोरीचा आळ त्या दोन्ही वाणिज्यजनांवरती येऊन उभा ठाकला. राजाने त्या दोन्ही वाणिज्यजनांना डांबून कारागृहात ठेवण्यात आले. त्याचबरोबरीने त्यांच्याकडे उपलब्ध असलेलं धनधान्य समृद्धी यथाशक्ती जे काही धान्य होतं ते सर्वांवरती जप्ती आणण्यात आली. 7 दिवस झाले, 8 दिवस झाले आपले पती घरी आलेले नाहीत. त्यामुळे त्या दोघांच्या पण पत्न्या लीलावती आणि कन्या कलावती चिंतित पडू लागल्या. त्यांच्या घरातलं सगळं धान्य संपलेलं असल्यामुळे त्या रोज भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडू लागल्या. एक दिवस भिक्षा मागत असताना कन्या कलावती एका ब्राह्मणाच्या घरी पाणी पिण्याच्या उद्देशाने गेली. ब्राह्मण तिथे भगवंत श्री सत्यनारायणांचं पूजन करत होता. हे पूजन तिने पाहिले, कथा श्रवण केली, प्रसाद भक्षण केला आणि मग पाणी पिऊन आपल्या घरी आली. आणि मग आपल्या आईला हे व्रत तिने दाखवले आणि सांगितले. हे सांगितल्यानंतर तिच्या आईला पूर्वविस्मरण झालेल्या व्रताची आठवण झाली. तिने भगवंतांची क्षमा याचना मागितली. माझ्या पतीचे आणि माझ्या जावयाचे अपराध क्षमा करावेत अशी प्रार्थना देखील केली. त्यामुळे भगवंत संतुष्ट झाले. त्यांनी चंद्रकेतू राजाला दृष्टांत देऊन सांगितले की तू 2 वाणिज्यजन बंदिवासात ठेवलेले आहेस, त्यांना त्वरित मुक्त कर, नाहीतर सगळ्या धनपुत्रादी वैभवासह मी तुझे नाश करीन. राजाने सकाळी सर्व वृत्त राजसभेत मांडले आणि त्या दोन्ही वाणिज्यजनांना त्वरित मुक्त करण्याची आज्ञा केली. त्यांना क्षौर कर्माधिकन करून गोड भाषणाने संतुष्ट केले. त्यांचे घेतलेले धन त्यास दुप्पट करून परत गेले. इथे श्री स्कंद पुराणे रेवाखंडान गदवर्तकथया तृतीयोऽध्याय गोडः. हरये नमो हरये नमो हरये नमः. बोला श्री सत्यनारायण महाराज की जय. अध्याय 4. हे 2 वाणिज्यजन तिथून निघाले. भगवंतांना हे माहिती होते की राजाने त्यांना त्यांचे धन हे दुप्पट करून परत दिलेले, म्हणजे निश्चित वाणिज्यजनांना गर्व झालेला असणार. म्हणून भगवंतांनी एका संन्यासाचा वेश धारण केला. तो संन्यासी महाराज कसा होता तर अंगावरती भगवे कपडे परिधान केलेला, हातामध्ये एक कमंडलू, एका हातामध्ये काठी आणि एकाही रुपयाची अपेक्षा नसलेला असा प्रत्यक्ष संन्यासी महाराज त्या वाणिज्यजनाजवळ येऊन उभा राहिला. आणि त्याने त्या वाणिज्यजनास प्रश्न केला की वाणिज्यजना, तुझ्या नौकेमध्ये काय आहे. त्या ऋणाने गर्विष्ठ झालेल्या वाणिज्यजनाने त्यास उत्तर दिले की संन्यासी महाराजा, तू मला हा प्रश्न का विचारतोयस. आमचं धन पळवण्याचा तुझा विचार दिसतोय. तुमच्या नौकेमध्ये केवळ वेळी आणि पळापाचोळा भरलेला आहे. त्यांचे हे उन्मत्तपणाचे भाषण ऐकून संन्यासी महाराज फक्त म्हणाले तथास्तु असे म्हणून ते दूर नदी तीरावरती जाऊन बसले. वाणिज्यजनाचे नित्यकर्म आटपल्यावर त्याचे नौकेकडे लक्ष गेले तर त्याला ती नौका हलकी झालेली पाण्यावर तरंगताना दिसली. जवळ जाऊन बघितलं तर त्या संपूर्ण धनाचा पालापाचोळा त्याने पाहिला. ते पाहता क्षणी बेशुद्ध होऊन तो जमिनीवरती पडला. नंतर शुद्धीवर आल्यावर त्याचा जावई त्यास म्हणाला की हे सर्व संन्यासी महाराजांमुळे झालेले आहे, आपण त्यांना शरण जाऊयात, म्हणजेच आपले रक्षण होईल. म्हणून दोघेही वाणिज्यजनांजवळ गेले आणि संन्यासी महाराजांची स्तुती करू लागले. ते म्हणाले, ब्रह्मलोकातले देवादी देवही तुझं आश्चर्यमय सत्यस्वरूप जाणण्यास असमर्थ ठरतात. मी तर मनुष्य प्राणी आहे,
मी मूर्ख आहे, मी तुला ओळखणार कसा? मी तुला शरण आलेलो आहे, माझे घेतलेले 2 मज परत करावे. त्यांचे हे पश्चाताप दगद भाषण ऐकून संन्यासी महाराजांनी त्यांचे धन त्यास परत केले व वाणिज्याने पुढच्या प्रवासास निघाला. आपण नगरा समीप आलेलो आहोत ही बातमी देण्यासाठी त्याने एक दूध घरी पाठवला. तो दूध घरी जाऊन उचित तेच वचन बोलला की महाराज नगरा समीप आलेले आहेत. ही बातमी ऐकताच कन्या कलावती आणि लीलावती भगवंतांचं पूजन अर्धवट टाकलं आणि पती भेटीची ओढ लागलेली असल्यामुळे ती नदी तीरावरती गेल्या. त्यामुळे भगवंतांनी रुष्ट होऊन तिच्या पतीची नौका पतीसकट पाण्यामध्ये बुडवून टाकली. ही कुठल्या देवाची हेळसांड झाली हे दोघींच्याही लक्षात येईना, म्हणून त्या मोठ्या मोठ्याने रडून रडून आक्रोश पसरू लागल्या. तितक्यातच आकाशात दिनगंभीर स्वरात आकाशवाणी झाली की तुझ्या मुलीने माझे पूजन केले, परंतु त्या पूजेचा तीर्थ आणि प्रसाद त्या मुलीने भक्षण केलेला नाही. जर का तिने घरी येऊन तो भक्षण केला तर तिची आणि तिच्या पतीची खात्रीने भेट होईल. ही आकाशवाणी तिने ऐकली. ती धावत पळत घरी गेली आणि मनोभावे यथाशक्ती पंचोपचार सेवा भगवंतांची केली आणि तीर्थ आणि प्रसाद भक्षण करून नदी तीरावरती आली. त्यावेळेस तिच्या पतीचं दर्शन तिला घडलं. नंतर ती बंधूसह वर्तमान सर्वांना म्हणाली, आता आपण पुन्हा एकदा घरी जाऊन मनोभावे भगवंतांची सेवा करून दुर्लभशा मोक्षपदा जाऊयात. इथे श्री स्कंदपुराणे रेवाखंडांतर्गत व्रतकथयात चतुर्थोऽध्याय गोडः. हरये नमो हरये नमो हरये नमः. बोला श्री सत्यनारायण महाराज की जय. अध्याय 5. फार वर्षांपूर्वी अंगदवज नावाचा एक राजा होता. हा राजा प्रचंड प्रकारचा गर्विष्ठ होता. मुळात श्रीमंतांबरोबर तो राहायचा, गोरगरिबांना विचारत नसे, तर स्वतःच्या असलेल्या सगळ्या नियमांना टाळायचा. एक दिवस हाच राजा शिकार करण्याच्या उद्देशाने एका जंगलामध्ये आला. त्या जंगलामध्ये एक छोटंसं वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडाच्या आजूबाजूला काही छोटी छोटी मुलं मनोभावे श्री कृष्णाची भगवंतांची सेवा करत होते. त्या भगवंतांची सेवा ती करत असताना त्या राजाने त्या भगवंतांचं दर्शन घेतलं नाही. तरी सुद्धा त्या गोपगणांनी भगवंतांच्या पूजेचा प्रसाद त्या राजाच्या पुढ्यात आणून ठेवला, पण तो गरिबाच्या हातचा आहे म्हणून तो त्या राजाने त्यांनी खाल्ला नाही. त्यामुळे भगवंत रागावले, रुष्ट झाले. त्यांनी या वाणिक जनावरती त्यांचे जे काही शतयुषी किंवा 100 मुलं जे काही होते त्या सगळ्यांवरती अरिष्ट आणले. त्यांचे जे काही धन होते ते सगळे संपुष्टात आणले, नष्ट केले. थोड्या वेळाने हे राजाच्या लक्षात आले की आपण भगवंतांचा अवमान केलेला होता, अपमान केलेला होता. म्हणून गोपगणांनी जेथे सेवा केलेली होती त्या ठिकाणी तो गेला. त्या भगवंतांना रडत रडत त्याने सांगितलं की मी राजा असून माझी सगळी कर्तव्य विसरलेलो होतो. तुझ्यासाठी सगळेजण सारखेच आहेत, गरीब असू देत, श्रीमंत असू देत, कुठल्याही प्रकारचा आरोगी निरोगी सगळेजण तुझ्यासाठी सारखे आहेत आणि हे मी विसरलेलो होतो. मी मनुष्य लोकामध्ये आहे, त्यामुळे मी यथाशक्ती चुकलेलो आहे. त्याच्यामुळे मी प्रायश्चित्त म्हणून तुझ्याकडे आलेलो आहे. माझे धन मज परत करावे. त्याचा हा पश्चाताप बघून भगवंतांनी संतुष्ट होऊन त्याचे मुलगी आणि धन त्यास परत केले व हाच राजा इहलोकी सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होऊन शेवटी दुर्लभशा मोक्षपदास गेला. म्हणून असे सांगण्यात आलेले आहे की कलियुगामध्ये जो कोणी मनुष्य प्राणी मनोभावे भगवंतांची सेवा करेल तर सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होईल. जो बंधनात असेल तो बंधनातून सुटेल, भीतीग्रस्त असेल भीतीन सुटेल. याला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव तर कोणी सत्यनारायण म्हणतात. कलियुगामध्ये नाना रूपे धारण करणारा हाच भगवंत विष्णू सत्यनारायण व्रत स्वरूपी प्रख्यात होईल. इथे श्री स्कंदपुराणे रेवाखंडांतर्गत व्रतकथयात पंचमोऽध्याय गोडः. हरये नमो हरये नमो हरये नमः. बोला श्री सत्यनारायण महाराज की जय. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. अनेन पंचकथाश्रवणेन तेन श्रीलक्ष्मी सहित सत्यनारायण देवता प्रीयन्तां नमः. तत्सत्कृष्णार्पणमस्तु.
कोणतरी सुवासिनी पाठव, कोणतरी सुवासिनी पाठव गाठ सोडायला. जरा गाठ सोडायला कोणीतरी या सुवासिनी. या ना कोणी तर, तुम्ही पण या. मगाच तर कोणाचंही नाव ऐकायला नाही आलेलं आहे, त्याच्यामुळे सणसणीत एक नाव घ्या आणि मग गाठ सोडा. नुसतं नाव घ्या, मग नुसतं नाव घ्या. इंग्लिशमध्ये म्हणतात पाण्याला वॉटर. जयरामांचं नाव घेते मी, आहे बांदोडकरांची डॉटर. हो घेताय का? थोडीशी खुर्ची आपण मागे घेऊयात म्हणजे प्रसाद दाखवता येईल, नैवेद्य. समर्पयामि परोद्वर्तनेन नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तो हृदयारविन्दे
भवं भवानी सहितं नमामि गणपती बाप्पा मंगल मूर्ती बोला श्री सत्यनारायण महाराज की जय सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाचे नुरवे पुरवे प्रेम कृपा जयाचे सर्वांगे सुंदर उठशेंदुराचे कंठी झळके माळ मुक्ता फळाचे जय देव जय मंगल मूर्ते हो श्री मंगल मूर्ते दर्शन मात्रे मन कामना पुरते जय देव रत्न खचित परा तुझ गौरे कुमरा चंदनाचे ओढे कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋणझुणतीन पुरे चरणी घागरया जय देव जय मंगल मूर्ते हो श्री मंगल मूर्ते दर्शन मात्रे मन कामना पुरते जय देव लंबोदर वेदांबर फणिवर वंदना सरळ सोंड वक्र दुंड त्रिनयना दात रामाचा वाटपाहे सदना संकटे पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ते हो श्री मंगल मूर्ते दर्शन मात्रे मन कामना पुरते जय देव जय श्री सत्यनारायण देवा ओवाळून आरती करीतो तव सेवा जय देव काशी क्षेत्र प्रकटन देसे द्विजराया वाजी हस्ते आणि करत धन सुत जाया प्रल्हादा परित्यावरी केली बहुमाया अंती दिली त्यासी घन निळन जकाया जय श्री सत्यनारायण देवा ओवाळून आरती करीतो तव सेवा जय देव न लगे ज्योतिष शुद्धी शास्त्राधिक शुद्धी व्हावी एकच बुद्धी त्या दिनी मनी वृद्धी इच्छित जे ते देशी मनुजा फल सिद्धी 33 कोटी मध्ये या युगे त्वत्सिद्धी जय श्री सत्यनारायण देवा ओवाळून आरती करीतो तव सेवा जय देव सत्य देवाचा घेऊन मन कामा शेवटी गेला देवा रवी कोटी धामा थकला तोही शेष वर्णाविन महिमा जेथे थकते जिव्हा घेता तव नामा जय श्री सत्यनारायण देवा ओवाळून आरती करीतो तव सेवा जय देव सत्य देवाचे करुणी आरती मजला नाही बुद्धिस्तवनाचे स्फुरते हृदये पैसो देवा कोमल हे मूर्ते दीनोद्धार देवा त्रिभुवन त्वत्कीर्ते जय श्री सत्यनारायण देवा ओवाळून आरती करीतो तव सेवा जय देव घालीन लोटांगण वंदेन चरण डोळ्यान पाहेन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजिन भावे ओवाळीन म्हणे नमः त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियतवा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण राधे कृष्ण हरे बोला श्री सत्यनारायण महाराज की जय गोपाळ सर्वरा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता नायका मागण जय रघुवीर समर्थ मोरया मी बाळताने तुझी सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरावा तू घाल पोडे मोरया गणपती
यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते नागं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं मौजं स्वराज्यं वैराज्यं पारमेड्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपरयाय स्यात् सार्वभौम सार्वायश आन्ताद परार्धाद पृथिवी समुद्रपर्यन्ताय विश्वेर्देवा सभासदेति वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् यशप्राप्ती होणे जे विद्यार्थी असतील त्यांना विद्याधन प्राप्त होते जे लाभार्थी असतील लग्नार्थी असतील त्या आशीर्वादाने त्यांची वेळच्या वेळी लग्न पार पडू देत ज्यांना उत्तम आरोग्याची आवश्यकता आहे त्यांना उत्तम आरोग्य प्रदान करून केलेली सेवा झालेली सेवा ही मान्य करून घे आणि याही प्रकारच्या चांगल्या प्रकारची सेवा आणि स्मरण चांगल्या कामासाठी दरवेळेस आमच्यातून घडवून घे मंगलमूर्ती यजमान द्वारा मंत्र पुष्पांजलि समर्पयामि
पण इथे खुर्ची ठेवायला पाहिजे. मंगलमूर्ती कृपाळु देवा गजानना